हॅलो एव्हरीवन, दिस इज मायरी. वेलकम बॅक टू माय चॅनल अँड दिस इज माय कोकण टूर व्लॉग. झालाय वैशूच्या नाटापट्टा करून. तुम्ही वैशूला आता बघू शकता. वैशू झाला नाटापट्टा करून. हाय करा. हाय. अच्छा कॅमेरा इकडे मी इथे बघते. व्हिडिओ काढते. कुठे जातो आपण? गावी पागल लोकांच्या संगमेश्वरला. पागल लोकांच्या संगमेश्वर, रत्नागिरी. पाणी नाही आमच्याकडे. फक्त 4 लोकांचं एवढं सामान घेतलंय आम्ही. आलं असतं घरात. कोणाला घाई झालेली? पागल माणसाला काय मिळतं वडापाव. कोणाला घाई झाली मम्मा? आम्ही बसने जातो बिकॉज ऑफ आम्हाला ट्रेनचे तिकीट्स मिळाले नाही. सो आम्ही आता कुर्ला, ST डेपो, नेहरू नगरला आहोत. आणि ही माझी मम्मी दुविधामध्ये आहे. जेवून यायला पाहिजे होता. आणि ही आपल्या फोनमध्ये आहे. यांना भूक लागली आहे. यांना इतक्या लगेच भूक लागते. हे मला वैष्णवी दिलेलं आहे. वैशूला दिलेले. फायनली प्रवास सुरू झालेला आहे आमचा. फायनली आम्ही गाडीत बसलो आणि आता आम्ही निघतोय. चला भेटू. काम करायचं. मला नाही करायचं, हिला करायचं. इथे बघा, त्यांना बोल इथे बघा. बस आय थिंक सो पनवेलला जेवण्यासाठी थांबली होती. तिथे आम्ही आईस्क्रीम खाऊन घेतले आणि आमच्या मागच्या सीटवर एक लहान मुलगी बसली होती. तिचा हात हातात घेऊन वैशूने हा सुंदर फोटो काढला. रात्री बसमध्ये सगळे पॅसेंजर झोपले होते एक्सेप्ट मी, वैशू आणि माझे पप्पा. पप्पा एवढ्या रात्री सुद्धा गेम खेळतायत. फायनली वी रीच संगमेश्वर. आम्ही सकाळी 5:15 वाजता संगमेश्वर डेपोला उतरलो आहे सक्सेसफुली. मंडळी, वैशूला एका दिवसातच असं वाटायला लागलं की ती काळी झाली आहे. जाऊ दे, जे वाटायचं ते वाटू देत. मग तिने नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही सुसाट ऑटो पकडली आणि गावचा रस्ता धरला. कोकणातले हे नागमोडी वळण घेणारे रस्ते खरंच मनाला खूप शांतता देऊन जातात. मला खूप आवडतात असले रस्ते. आणि ह्याच्यात एकही खड्डा नाही आहे मुंबई सारखा. चला पोचलो आपण. हा आहे आमचा 12 सुंदर असा बंगला. म्हणजे हे आमचं गावचं घर आहे. एवढ्या मोठ्या घराचं एक छोटंसं इंट्रोडक्शन करूनच देते. ते समोरच आमचं गावचं मंदिर आहे. इथे आमची तुळस आणि हे पुढे आमचं अंगण आहे. इथे बाहेर सुद्धा अंगण आहे आणि जिथे मी उभी आहे ते सुद्धा अंगणच आहे, जे घराच्या एक्झॅक्ट बाहेर आहे. मेन हॉल आहे, तिथे भरपूर सारे आंबे आहेत आणि खूप छान भिंत रंगवलेली आहे. त्यानंतर हा बेडरूम आहे. बेडरूम मध्ये सुद्धा थोडेसे आंबे आहेत. मागच्या बाजूला आमचे पडवी आहे आणि देन इथे मी मिरर सेल्फी काढलाय. आता आपण जाऊया बाजूच्या रूम मध्ये, म्हणजेच देवघरामध्ये. इथे आमचे सगळे देव आहेत. घरातले देव बसवलेले आहेत इथे छानपैकी. इथे मागे सुद्धा बारेस राहतात, त्यांचं सुद्धा हे मागे घर आहे. त्यानंतर आता किचन दाखवते. किचन एकदम छोटंसं अँड स्वीट आहे आमचं. आणि देन इथे मागे वॉशरूम अँड टॉयलेट्स आहेत. अँड देन इथे चूल आहे. चुलीवरती कोणाला आता सध्या जेवण बनवता येत नाही पण आहे. अँड असं आमचं छोटंसं होम टूर आहे. स्वीट घर आहे आमचं. भरपूर सारे आंबे आहेत इथे. खूप मन प्रसन्न झालं आंब्यांना बघून. ते म्हणतात ना, कोकणात काही नसावं पण आंब्यांचं सुख मात्र असावं. त्यांनी मस्त असा बक्कड मम्मीने बनवलेला चहा पियाली. अंगणामध्ये बसून थोडा टाइमपास केला. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.